हिंदुस्थान पुन्हा सरंजामीत ढकलला जातोय. 26 जानेवारी 2026 हा हिंदुस्थानचा 77वा प्रजासत्ताक दिन होय. त्यानिमित्ताने हिंदुस्थान वासियांना अनेक शुभेच्छा. हिंदुस्थानवर सध्या नेभळट लोकांचे कारस्थान चालू आहे. कारभार कमी पण कारस्थानच ज्यादा. अदानी हिंदुस्थान पोसत असलेला ब्रह्मराक्षस आहे. मतदार जागृत होऊन उद्या सरकार बदलले तर हाच अदानी ठाकरे सरकारसारखा पंचनामा करू शकतो. एका इंडिगो प्रकरणामुळे हिंदुस्थानला दूध समजून ताकसुद्धा फुंकून पिण्याचे काम करावे लागत आहे. मजबूत अर्थव्यवस्थेच्या मुळापर्यंत अदानी पोहोचले आहेत. कधीही मुळे छाटून भूकंपाशिवाय हिंदुस्थानला हादरे देऊ शकतो. स्वातंत्र्य प्रजासत्ताक अदानीच्या जबड्यात घेऊन जायचे काय? फकीराला फकिरी समजते. व्यापार करताना हा कधीच फकीर नसतो. टाटा, बिर्ला, कल्याणी, हिंदुजा यांनी उत्तम बांधणी केली, मात्र त्यांचे उद्योग अदानीकडे वर्ग करण्यासाठी डोक्याला बंदूक लावली जाते. यालाच उद्दामपणा म्हणतात. मुंबईत ठाकरेंनी त्यांच्या पैशांच्या राजकारणाला धाप आणली. 26 जानेवारी निमित्ताने 2026 मध्ये आम्हाला पैसे घेऊन मते विकणारे दिसले. उमेदवार राजकारण्यांच्या कार्यालयासमोर चार चौघात पैसे घेणारे, पैसे देणारे सुद्धा दिसले. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाने मात्र डोळ्यावर झापडे ओढून घेतली होती. ईडी, सीबीआयवाले तोंडावर बोट ठेवून चिडीचूप झाले होते. मात्र आशेचा किरण म्हणजे पैशावाल्यांची जिरविणारे सुद्धा दिसले. म्हणून प्रजासत्ताकाला आम्ही सलाम ठोकतो. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.